नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या हा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 मित्रांनो अंतिम इथं निकाल जाहीर झालेला आहे. अंतिम तुमचा कट ऑफ जाहीर झालेला आहे. मित्रांनो, किती मार्गावर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तुमची पूर्ण निवड यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, तुमची वेटिंग लिस्ट इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, प्रतीक्षा यादी जी आपण ज्याला म्हणतो ती तुमची इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि कास्टनुसार तुमचा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो आणि विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, कास्टनुसार तुमचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या कास्टचा किती कट ऑफ लागलेला आहे, किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो आणि विद्यार्थ्यांना किती म्हणजे किती गुणवत्ता या मार्गावर इथं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, कोणत्या किती मार्गावर इथं विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, तुमच्या इथं ग्राउंड प्लस मार्ग दोघी एकत्र करून तुमची अंतिम इथं मेरिट लिस्ट ज्याला आपण अंतिम इथं निवड यादी तुमची इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि अंतिम तुमचं इथं सिलेक्शन कट ऑफ ज्याला आपण म्हणतो ते कट ऑफ पण इथं जाहीर करण्यात आलेले. मित्रांनो, जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तेव्हा मित्रांनो, अशा प्रकारची ही PDF आहे, तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. वर्धा जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 साठी मित्रांनो 134 रिक्त पदांवर इथं तुमची इथं भरती करण्यात आली होती. तर तेवढेच जागा इथं भरण्यात आलेले आहे. बघा, आपण कट ऑफवर बघूया मित्रांनो. बघा, अशा प्रकारचं कट ऑफ लागलेले बघा. कास्टनुसार इथं सिलेक्शन लिस्ट कट ऑफ दिलेले आहे, बघू शकता तुम्ही. जनरल कॅटेगरी बघू आपण, जनरलमध्ये बघूया. जनरल कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरी नाही आहे, फक्त जनरलमध्ये सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ बघूया आपण. तर बघा, SC कॅटेगरीचं सर्वात पहिले आपण मुलांचं कट ऑफ बघूया. SC कॅटेगरीच्या मुलांचं कट ऑफ लागले 128 मार्गावर सिलेक्शन झालेले. SC कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ लागले 115 मार्गावर. SC कॅटेगरीमध्ये स्पोर्ट कोटा म्हणजे खेळाडूंचं कट ऑफ लागले 112 मार्गावर आणि SC कॅटेगरीमध्ये प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ लागले 123 मार्गावर आणि SC कॅटेगरीमध्ये एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ लागले 84 मार्गावर आणि SC कॅटेगरीमध्ये पोलीस पाल्याचं कट ऑफ लागले 106 मार्गावर आणि SC कॅटेगरीमध्येच होमगार्डचं कट ऑफ लागले 123 मार्गावर. नंतर बघा, ST कॅटेगरीचं बघून घेऊया आपण. ST कॅटेगरीचं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 118 मार्गावर आणि महिलांचं ST कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ लागले 112 मार्गावर. बाकी ST कॅटेगरीला कोणत्याही आरक्षणामध्ये वेकेन्सी नव्हती. DTA कॅटेगरीला पण वेकेन्सी नव्हती मित्रांनो. NTB कॅटेगरीचं बघून घेऊया आपण. NTB कॅटेगरीचं जनरल मित्रांनो सर्वसाधारण इथं सर्व मुलांचं कट ऑफ लागले NTB कॅटेगरीच्या 132 मार्गावर आणि महिलांचं कट ऑफ लागले NTB कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ गेलेले मित्रांनो 121 मार्गावर. नंतर बघा, NTC कॅटेगरीला पण वेकेन्सी नव्हती, NTDला पण वेकेन्सी नव्हती, SBCला पण वेकेन्सी नव्हती. आता OBCचं बघूया आपण. बघा, OBC कॅटेगरीचं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 131 मार्गावर. OBC कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ गेलेले 121 मार्गावर. OBC कॅटेगरीच्या खेळाडूंचा कट ऑफ गेलेले 125 मार्गावर. OBC कॅटेगरीमध्ये प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ गेलेले 117 मार्गावर. OBC कॅटेगरीमध्येच भूकंपग्रस्ताचं कट ऑफ गेलेले 105 मार्गावर. OBC कॅटेगरीमध्ये एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेले 84 मार्गावर आणि OBC कॅटेगरीमध्येच पोलीस पाल्याचं कट ऑफ गेलेले 104 मार्गावर. OBC कॅटेगरीमध्ये होमगार्डचं कट ऑफ गेलेले 130 मार्गावर आणि इथं बघू शकता तुम्ही. पुढे बघा, SCBC कॅटेगरीचं बघूया आपण. SCBC कॅटेगरीमध्ये बघा, सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ गेलेले 131 मार्गावर, महिलांचं कट ऑफ गेलेले 118 मार्गावर, खेळाडूचं कट ऑफ गेलेले मित्रांनो 118 मार्गावर, प्रकल्पग्रस्ताचं गेलेले 126 मार्गावर आणि एक सर्व्हिसमॅनचं इथं खूप 73 मार्गावर इथं कट ऑफ गेलेले मित्रांनो. एक सर्व्हिसमॅनचं कमी गेलेले SCBC कॅटेगरीचं. नंतर बघा, होमगार्डचं SCBC कॅटेगरीचं होमगार्डचं कट ऑफ गेलेले 128 मार्गावर. नंतर बघा, EWHचं बघूया. EWHचं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ गेलेले मित्रांनो 117 मार्गावर, महिलांचं कट ऑफ गेलेले 91 मार्गावर EWHच्या आणि नंतर बघा, स्पोर्ट कोटा म्हणजे खेळाडूचं कट ऑफ गेलेले EWHचं 106 मार्गावर, प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ गेलेले 107 मार्गावर EWHचं. नंतर बघा, एक सर्व्हिसमॅनचं 88 मार्गावर कट ऑफ गेलेले EWHचं. नंतर बघा, होमगार्डचं कट ऑफ गेलेले 110 मार्गावर EWHचं. नंतर बघा, ओपन कॅटेगरीचं बघा. ओपन कॅटेगरीचं बघूया आपण. जनरलमध्ये ओपन कॅटेगरीचं इथं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ गेलेले ओपनचं 132 मार्गावर मित्रांनो आणि महिलांच्या ओपन कॅटेगरीचं कट ऑफ गेलेले 123 मार्गावर. खेळाडू ओपन कॅटेगरीचं कट ऑफ गेलेले 125 मार्गावर, प्रकल्पग्रस्त ओपनमध्ये गेलेले 127 मार्गावर, भूकंपग्रस्त 121 मार्गावर कट ऑफ गेलेले मित्रांनो ओपन कॅटेगरीचं. नंतर बघा, एक सर्व्हिसमॅनचं ओपन कॅटेगरी 99 मार्गावर कट ऑफ, पोलीस पाल्याचं 115 मार्गावर आणि होमगार्डचं ओपन कॅटेगरीचं कट ऑफ गेलेले 132 मार्गावर. अशा प्रकारे विविध मी तुम्हाला कास्टनुसार कट ऑफ सांगितली मित्रांनो. जर तुम्ही पण या कट ऑफला पार करत असेल आणि जर तुम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचं निवड झालेली मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि ज्या विद्यार्थी तर सध्या प्रतीक्षा यादीमध्ये तर ज्यांची निवड झाली त्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप अभिनंदन. नंतर बघा मित्रांनो, तुमची इथं लिस्ट जारी करण्यात आलेली आहे कास्टनुसार की कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेले आहे, विद्यार्थ्यांचं नाव दिलेले आहे, जे विद्यार्थ्यांचं इथं निवड झालेली मित्रांनो. बघा, सर्वात पहिले ओपन कॅटेगरीचे सांगितलेली मित्रांनो. ओपन कॅटेगरीच्या टोटल इथं जागाचा जर आपण विचार केला मित्रांनो तर ओपन कॅटेगरीच्या टोटल इथं 55 जागा होत्या. 55 विद्यार्थ्यांचं इथं नाव दिलेले आणि त्यांची कॅटेगरी, त्यांचं डेट ऑफ बर्थ दिलेले आणि त्यांचे मार्क दिलेले जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले मित्रांनो. अशा प्रकारे बघा, ही इथं प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट म्हणजे ही निवड यादी आहे. याच्या खाली मित्रांनो वेटिंग लिस्ट पण दिली असेल. बघा, अशा
प्रकारे सर्वात खाली वेटिंग लिस्ट पण असते मित्रांनो. बघा कास्टनुसार तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांची पूर्ण लिस्ट जारी केलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे. नंतर बघा पुढं बघा तुम्हाला ही वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो. बघा अशा प्रकारे एससी कॅटेगरीची वेटिंग लिस्ट, अशा प्रकारे विविध कास्टची पण वेटिंग लिस्ट दिलेली आहे. तर तुम्ही वेटिंग लिस्ट चेक करून घ्या मित्रांनो. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं इथं निवड यादीमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन सिलेक्शन झाल्याबद्दल. अशा प्रकारची ही पूर्ण माहिती होती मित्रांनो. आणि वर्धा जिल्ह्याची कास्टनुसार मी तुम्हाला कट ऑफ पण सांगितलेली आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं निवड झाली त्या विद्यार्थ्यांना अभिनंदन खूप खूप. आणि चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या. नवीन असलेले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि ही कट ऑफची PDF आणि हे पूर्ण लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, तिथं जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून घ्या. आणि चला मित्रांनो मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.